नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे आलो शेतामध्ये. बघा विहीर कशी तुडूंब भरली, काटा बराबर पाणी आलं, काटाच्या वरी पाणी आहे, पाणीच व्हायला लागलंय. दररोज पाऊस पडायला लागला. इथं वळणं ती भरलेली समजे समजा रानाने ती पाणीच आहे. जनावर चरायला लागले. हिलियर हाय एक तुला मतर दमच निघाणा झाला. विहिरीच्या कडाला गाई ती चारायला लागलो. आज माळावर गेलो नाही, त्याचं तळ्याच्या शेजारी चारायला लागलो. बघा जिकडं बघल तिकडं ओरांनी पाणीच आहे, पाणीच पाणी झालंय. चिपड लागले समजे रानाला. तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा. बघा समजा सोयाबीन मध्ये पाणीच व्हायला लागले. आता सोयाबीन पण काढाय आलेत. नितळ संग पाणी समजा चिबड लागली समजे रानाला दररोज पाऊस पडून सोयाबीन काढायला आलंय. समजा पाणीच वाहिलंय. चौकून पाणीच आहे सोयाबीनच्या. इकडे तर समजा सोयाबीन वाळून गेले, काड्या वाळल्या, पानं समजा जडून गेले. तर बघा विहीर पण भरली पाण्यानं, पाणी व्हायला लागलं समजा शेतामध्ये. पाणीच पाणी झाले समजेकडे. केला रे हाय आद हाय हिलर चल हाय इकडं नाही का तुला खायला होईड हाय हाय चला काय चरतीत पडचिल विहिरीत ऐक व ऐक. बघा इकडून हाकाली की लगेच खिलेरी लागली राणीला मारायला. चरतीत म्हैस लागली तर चरायला. टांगळ लिंबाखाली उभारली सावलीला. ऊन पण नाही लागायला लागले. ऊन पडले की लगेच पाऊस यायला लागलाय. ही लय ऊन पण चटकायले. काल असंच ऊन होतं, लगेच पाऊस आला. पडचिल खिलं रे विहिरीत. शेवराचा पाला खायला लागलेत. ऐकू गाय म्हैस तिकडं बांधायला गेलेत. इथं तुरीपाशी खिलरीला बांधलं होतं, तिला पण घेऊन जायलो तिकडंच. इथं लागली आरडायला जनावर. तिकडे गेली की चल पडकात समजा पाणीचं बांधायला चरायला लागलेत. समजा जनावर लांब गेले की लागली खिलरी आरडायला. तिकडे नेऊन बांधायची. अशी रिकामी चरत नाही, लय पळती. तांबडी गाय ती इथं बावी पशी लागली चरायला. मस्त गवत पण आले खायला. म्हैस ती बांधाने मुरी गेलत्यातच. तांबडी गाय राणी ती इथं लागली चरायला. समजे जनावर इकडं आल्यामुळं गाय लागली होती आरडायला. म्हैस पण इथं पाण्यामध्ये बसली आहे. अगं हो इथं पाण्यामध्ये बसली. वळण खणलंय तिथं पाणी साचतंय, त्याच्यामध्ये म्हैस चरायली. खिलर गेली तर बांधतो. ऐक उभार गा. बांधले खिलरीला. म्हैस पण बसली पाण्यामध्ये. लय ऊन पण लागायले. तिकडं मिरसिंगाच्या झाडाखाली जाऊन बसायचं. 3 वाजले जाऊन तासभर चारतो. हाय एक बघा रिकामं सोडले की चरतच नाही, ती फिरती म्हणून बांधून टाकली. खात पण नाही, शेंडी तुडी जाती गवताची. मिरसिंगाच्या झाडाखाली बसायचं. ऊन पण लागायले. 3 वाजलेत. 4 वाजता चारायचे. जायचं घरी घेऊन आणली. इकडं पहिल्यांदाच आणल्यात गाई ती.
आता इकडे नसत चारायला, तिकडे माळावर पण पडकाने समजा पाणीच आहे. गवत वाटोळ करायला लागली तुडून, मस्त लागले बांधायला चरायला. तर मग जवळ बसली त्यावर बसू द्यायची. हाय बर फिरायली ना आता खायली का. 4 सव्वा 4 झालेत जायला घरी. आता मग इथलं गवत कापून नेलं, माळावून एक भारा आणला, 2 भारे गवत कापले. कसं समजा आयचं झालंय. हे हाय राणे दामानी ग. मग केवढाली उचूच गवत झालंय, समजा मोयताळ आहे, ह्याला जनावर काही खात नाहीत. निबर झालंय, कवळा असलेच खातात, निबर गवताला खात नाहीत. या ऊन पण पडलं होतं मस्त आज. सोयाबीन पण बघा पिवळे पडायला लागले. तर तूर ती जास्त पोत झाल्यामुळं पानं गळायला लागले तुरीचे. कलर पण बदलला तुरीचा, पिवळा जे पडलाय कलर समजा. हाय चल चल राणे हाय. तांबडी गाय म्हैस मोरी गेली, सोयाबीनमध्ये जातील. जायला घरी. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करा.